यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचे असते, त्यांना मार्गदर्शन करायचं असतं, महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायची असते. अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत काम करत आलो. आज एक कुटुंब एक झाड उपक्रमाअंतर्गत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम इथं होणार आहे. प्रायोगिक तत्वावर एक ठराविक पुरुषांना महिलांना ते वाटप करणारे, कारण पुढेही मला बरेच कार्यक्रम आहेत. आणि उद्या मात्र 1 वाजता त्या मेळाव्याला पण मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं. त्याच्यामध्ये साधारण माझी भूमिका इथं स्पष्ट करणारे आणि ज्या योजना मी राज्याकरता आणलेल्या आहेत त्या पण युती सरकारने आणलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने आणलेल्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत. त्या सगळ्याची माहिती ही आमच्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना असावी अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला आता मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं देखील 4.5 कोटी रुपये मंजूर आपण केलेले आहेत मुस्लिम बांधवांच्या करता. त्याकरता माझा सत्कार करायचा आहे. नुसता सत्कार कशाने करायचा? कुठे गेला सत्कार करण्यापेक्षा बदल सत्कारापेक्षा ते आम्हाला जास्त महत्व देणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये अरे प्रमुख तर सगळे प्रमुख आपल्या बरोबर होते. त्यामध्ये आज जो काही वाटपाचा कार्यक्रम होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरातर्फे एक कुटुंब एक झाड, आणि मी या पर्यावरण प्रेमींचं मनापासून पदाधिकाऱ्यांचं आयोजन करणाऱ्यांचं सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण सतत मित्रांनो आपली बहुतेक इकडच्या भागात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या भागातली सोलापूर धरणं जवळपास भरलेली. काल मीरा नदीला पण मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाणी सोडावं लागलं, कारण वरसगाव पानशेत खडकवासला टेंकर भरलेला आहे. आम्ही सातत्याने नदीकाठच्या लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, काळजी घेऊन घ्या म्हणून सांगतोय. कालपासून थोडंसं आम्हाला टेन्स मध्ये होतो. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड इथं पण वर पवना धरण भरलंय, मुळशी धरण भरलंय, वरसगाव पानशेत खडकवासला टेंकर धरण भरलंय. आणि त्याच्यामुळे आता धरणं भरलेली असल्यावर जेवढा पाऊस कॅचमेंट एरियामध्ये धरणाच्या पडतो तो सोडायचं म्हटलं तर मग पाण्याची पातळी वाढते. कधी नव्हे तर आज तसं बघितलं तर 4 तारीख आहे ऑगस्ट, दररोज ज्या उजनी धरणावर माझ्या पुणे जिल्ह्यातलं, माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या, माझ्या नगर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं सगळं शेतीवाडी अवलंबून आहे. त्यांच्यामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता जी फळं, भाजीपाला पिकं ते घेतात, ते उजनी धरण आज 75% पुढे गेले, 75% पुढे. आणि जवळपास पाऊण ते 1 लाख क्युसेसचे पाणी हे आपल्या बंड गार्डन वरून चालले. दुबळच 86%. एक सकाळी म्हणजे कालची फिगर होती, आज सकाळची दुबळच का? मी 8 वाजताच्या फिगर मागितल्या होत्या ना. नाझरं कधी नव्हे ते जवळपास 50% आले, नाझरं देखील. आणि उजनी आत्ताच्या घडीला 84% पोहोचले. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी 5% होतं, आज 84% पोहोचलेलं आहे. आपल्या ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून आहे त्या गुंजवणी, भाटघर, निरार, देवघर, वीर हे गेल्या वर्षी 81-82% होतं, आता 96% झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना काल मी थोडस गाडगेवाडी त्या बाबतीमध्ये कामेश्वर शिरसने त्या भागामध्ये होतो, तिथं पण मी सगळ्यांना सांगतो, आता पण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्ही पण सोशल मीडियाच्या निमित्तानं ट्विट पण काल रात्री केलेलं आहे. या पद्धतीची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी घोड
20% होता, आता 71% आहे. कारण यंदाच्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे. मुळशी 92% आहे. बाकीची पण धरणं अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. मी जनाई, सिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये टेंभूर, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, काटापूर, विष्णुपुरी या सगळ्या योजना चालू करायला सांगितलेल्या आहे. आणि आता तर शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत. तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला 14,000 कोटी रुपये लागणार होते. मी तुमच्यामुळे मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो, मांडायला मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून ते 14,000 कोटी माझ्या आया बहिणींच्या करता वर्षाला 46,000 कोटी अशा पद्धतीनं या 2 योजनेमध्येच 60,000 कोटीची जबाबदारी आपण त्या ठिकाणी उचललेली आहे. आणि त्या प्रकारे आपण उत्पन्न पण वाढवण्याचा प्रयत्न करतो. ते सगळं मी आता उद्या सांगतो. आज तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, परंतु धरणाच्या बाबतीमध्ये नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. बाबांनो, राज्याच्या विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेला तो पुढे चाललेला आहे. राज्याचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि समतोल विकास करताना हा विकास पर्यावरण पूरक देखील असला पाहिजे याची तुम्हाला मला प्रत्येकाला जाणीव आहे. आणि त्यातूनच आपला पक्ष आणि शासनाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवतोय. मी आज सकाळी दिरोबाला पण गेलेलो होतो. त्याच्या आधी कनेरीला पण तिथं 2 तलाव आपण चांगले केलेले. एका तलावात बोटिंग केलेले, व्यवस्था केलेली आहे, एम्फी थिएटर केलेले आहे, खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही एकदा जरा पहा जाऊन ते काय केलेलं आहे. तिथेही वृक्षारोपण भरपूर लावलेलं आहे. मध्ये एका कंपनीला विनंती करून त्यांनी CSR मध्ये 1 कोटी रुपयाची मदत आपल्याला त्या बाबतीमध्ये केलेली आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्राच्या त्यातील शहरांच्या ग्रामीण भागाच्या पर्यावरणपूरक विकासासाठी जे काही राबवण्यात येणारे उपक्रम आहे, आमचा वन विभाग पण त्याच्यात अग्रेसर आहे. आणि या सगळ्यातून वेगवेगळ्या परिवारातल्या, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या देखील सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी, वृक्ष लागवडीसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या सगळ्या शाळा असतील, महाविद्यालय असतील, सामाजिक संस्था असतील, यांचा देखील पुढाकार हा निश्चितपणे उल्लेखनीय आहे. या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभियानासाठी, हरित वसुंधरेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण सर्वांनी देखील तन मन धनानं सहभागी झालं पाहिजे. आता ही झाडाची रोपं देत असताना जय पाटलांनी आणि सुभाष सुमानांनी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची 10,000 झाडांच्या रोपांची किंमत दिलेली आहे. बाकीची पण त्या बाबतीमध्ये इतर दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत आणि देत आहेत. माझी एवढंच म्हणणं आहे की बारामती सारख्या विकसित शहराला आपल्याला ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल, हिरवाईनं नटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं हे अभियान, जय तू आणि तुझी टीम, सुभाष, तुम्ही सगळेजण निश्चित कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी बारामती शहरामध्ये परिसरात एक घर एक झाड, एक घर एक झाड, एक मूल एक झाड एवढ्यावर न थांबता आता एक नागरिक एक झाड यासारखे उपक्रम घेऊन ते यशस्वी केले पाहिजेत. वृक्ष लागवडीच्या करता जनजागृती केली पाहिजे. जुन्या लोकांनी आठवा, पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते गदिमा काय रस्ता होता, पण आज तिथं कशी झाडं, पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते 3 हत्ती पर्यंत काय झाडं होती, आता किती झाडं दिसत आहेत. अशा अनेक ठिकाणी आपण आणि आपले सगळे सहकारी मित्र झाडं लावतोय. अजून खूप आपल्याला काम करायचंय. पुढच्या पिढीने आपल्याला निश्चितपणे एक दुवा दिला पाहिजे किंवा त्यांनी म्हटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी चांगली झाडं लावली म्हणून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय. आणि त्याच्यावर झाडावरच आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर काही खरं नाही. आता ज्या पद्धतीनं पडतोय तिथं प्रचंड पाऊस पडतोय, नाही तिथं काही नाही. कशा पद्धतीनं हे चाललेलं आहे हे आपण सगळे बघताय. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे बाबांनो. त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने, आता यांनी सांगितलेलं आहे की एक
घर एक झाड. पण आत्ताच मला इथं सांगण्यात आलं, मी पण जाहीर करतोय, जे त्यांच्या कुटुंबामध्ये तिथं आता जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना झाडं लावता येणार नाही, पण ज्यांचं घर असेल बाळासाहेब म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आणि पट्टांगण असेल त्यांना तर झाडं लावता येतील. असं बरेच जण, माने तुला पण झाडं लावता येतील, असे बरेच जण सहकारी. माझं म्हणणं की आज मी बऱ्याचदा बघतो झाडं लावली जातात, फोटो काढले जातात, आम्ही झाडीला पाणी घालतो, मस्तपैकी पोच देतो, सगळं काही देतो, परंतु महिन्यानी 2 महिन्यांनी त्या झाडाचा पत्ता नसतो. आज आपण कुठे त्या सहयोग सोसायटीत राहतो. सहयोग सोसायटीमध्ये पूर्वी काय परिस्थिती होती? एक झाड नव्हतं, इतिहास होतं, एक झाड नव्हतं, तर माळ होतं, बॅरन लँड होती. आज काय परिसर तो झालेला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला असल्यामुळे कॅनॉल पण चांगल्या पद्धतीने मी नियोजन करीन, तुम्ही काळजी करू नका. त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घ्या. आणि जो आज दिलेली झाडं 5 वर्षभरात ती चांगली झाडं ज्यांची वाढलेली असेल, त्याच्यात 5 झाडं ज्यांची चांगली वाढवली असतील, आता अनेकांनी वाढवली असतील, पण त्यातल्या त्यात ज्यांची चांगली तजेलदार, जरा व्यवस्थित हेल्थी अशा प्रकारची झाडं दिसतील, त्यांना पहिलं बक्षीस 5,000 रुपये मिळतील. 3 झाडं घेऊन कधी वाढवलेली असतील, जे 3 झाडं घेऊन वाढवतील त्यांना सगळ्यात 1 नंबरचा, त्याच्यात 5 लिटर होणार नाही, त्याच्यात पर्यावरणवादीच लोकांची कमिटी करून बाबा तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा, ते सांगतील त्याला ते पहिलं बक्षीस 3,000 रुपये दिलं जाईल. आणि एक झाड ज्याला कमी जागा असेल त्यांनी लावलेलं असेल, त्याच्यात जे हेल्दी असेल त्याला 1,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल 1 वर्षाने. त्याच्यामध्ये राव माझं मेलच पुढे मारलं, कोणाला माहिती, पाणीच नाही मिळालं, काहीतरी गडबड झाली दादा, तुमच्या रात्रीच उठून गेलं राव, मी काय करू. ते तसलं काही ऐकणार नाही किंवा हे आमची कमिटी ऐकणार नाही, परंतु 5, 3, 1 एक तुम्हाला ईर्ष्या निर्माण व्हावी, एक त्याच्यातनं आपण का 5,000 रुपये मिळवायचे नाही, त्याच्यातनं अनेक झाडं तुमच्या माझ्या परिसरामध्ये लागावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आता दिलेली झाडं ही लावून ती वाढवायची, नाहीतर वाढलेली झाडं मला हीच केलं एवढं काही मला वेळ समजू नका, मी काही एवढा शुद्ध्या म्हणत नाही, म्हणत नाही, पण एवढं काही तुम्ही मला मूर्ख समजू नका. तर अशा पद्धतीनं मित्रांनो त्याची नोंद आपण कृपा करून घ्यावी. आणि पुन्हा एकदा हा चांगला कार्यक्रम आयोजित केला. इतर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु मी आता पण बऱ्याच जणांनी बरीच निवेदन दिलेली आहे. त्याही निवेदनाच्या बद्दल संबंधितांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देण्याच्या करता माझ्या स्तरावर त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल. परंतु खरोखरीच काही गोष्टी ज्या आपण आपल्या परिसरामध्ये करतोय, आज पण आपलं इथलं रोकडे आपलं इथलं बिल्डिंग जुनी झाली म्हणून अशी मला बिल्डिंग बांधायची ग्राउंड फ्लोअर किंवा ते मंजूर झाले का पैसे किती 5 कोटी तयार होईल का ते, पण सध्या किती लागतील, ही बिल्डिंग काढायच लागेल का? अरे पण ती पण खराब झाली ना, मग तेच म्हणतोय ना, इथंही आपलं परवा आपण बघितलं तसं निराकरण खरेदी संघाची पण आता इमारत बांधायला काढली, तिथे सेगवाई बसतोय. आपली पाण्याची टाकी ते इकडं आपला जो आहे म्हणजे वसंतराव पवार नाट्यगृह नवीन करतोय तिथपर्यंत, तिथं आपण पूर्वेकडं बॅक साईड आणि पश्चिमेकडं तोंड करू एंट्री होताना अशी मुलं येतील आणि आतमध्ये शिरतील. चांगला एक प्लॅन मी त्या ठिकाणी करतोय. त्या ह्याचं उर्दू शाळेचं काय झालं, निवेदन देतात जागाच देत नाही, नुसतं निवेदन म्हणून काय करतात. जागे पायी किती दिवस झाले पैसे घेऊन शादिकानं झाला, परंतु हे आपलं राहिलं. मी काय मार्गदर्शन करणार आहे, मला करायचंय ना,
पण ते तिथं कुणाची वक्फ बोर्डाची का काहीतरी जमीन आहे ना, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं वक्फ बोर्डाची बोला. अहो शेवटचा टप्पा किती वर्ष आहे तो शेवटचा टप्पा. त्यामध्ये मी स्वतः एकदा वक्फ बोर्डाच्या एमडीशी बोललेलं, चेअरमनशी बोललेलं, त्यांना मी सांगितलेलं की तिथे द्या. मी ती साईट पण जाऊन बघितलेली, तिथं काही लोकांचं अतिक्रमण पण आहे. माझी करायची तयारी, पैसे इथं येऊन नगरपालिकेमध्ये पडले, त्याला पैसे आले किती आले? 3 कोटी आले. म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये गावांमध्ये पैसे मिळत नाही म्हणून वाट बघत बसतात, आमच्याकडे पैसे येऊन तिथं पडतात तरी आपल्या पीक म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यातला प्रकार. ठीक आहे, हरकत नाही, लोकशाही आहे. तर या पद्धतीनं अजूनही त्याबद्दल प्रयत्न करा. मी माझी जबाबदारी पार पाडायला तयार आहे. तिथं कुठं कसूबर देखील कमी पडणार नाही, त्याबद्दलची खात्री आणि विश्वास देतो की वृक्ष लागवड उपक्रमाची लोक चळवळ व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. माझी तुम्हालाही विनंती की कधीतरी कनेरीला इकडे जात असताना आमचा जवळचीवरून लाकडी लिंबोडीला जो रस्ता जातो तिथून पुढे गेलं की ती पवळ आहे, कधीतरी त्या भागात जाऊन बघा. आज मी सकाळी सकाळी गेलो होतो, तिथं झाडांवर जिवंत मोर बसलेले होते. मोर 3-3, 4-4 मोर असे झुपकेबाज बसलेले होते. इतके पक्षी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे इथल्या परिसरातले राहणारे प्राणी आणि झाडं पण फार छान लागली. आणि तिथं काही बोटिंग बिटिंग करता पण केलेलं आहे. थोडस साहसी खेळ, ऍडव्हेंचर गेम्स हे पण फार छान केलेले आहेत. जरा स्थानिकांनी पण जरा दाखवून जा ना टीव्हीला, हे असं चाललंय. बाकी दाखवण्यापेक्षा ही दाखव. तर त्याही गोष्टी तुम्ही बघा. तिथं वन विभागाच्या ज्या नियम आहेत त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केले. बाकीच्याही ठिकाणी कामं बरीचशी चाललेली आहेत. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे, शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना, ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, सामाजिक काम करणाऱ्या सर्वांना की ते आपलं चांगलं ठेवण्याच्या करता काही तुमच्या विधायक सूचना असतील तर तुम्ही मला किंवा माझ्या सहकार्यांना सांगा किंवा अधिकाऱ्यांना सांगा. मी जरूर त्या चांगल्या सूचनेचं स्वागत करीन. पण त्याचा उपयोग आणि उपभोग हा चांगल्या पद्धतीने घ्या. तुमच्या मुलांच्या करता, नातवंडांच्या करता, पतवंडांच्या करता, तुम्हाला बसण्याकरता फार वेगवेगळे स्पॉट आहे. एकच स्पॉट नाही निवडला, असे वेगवेगळे स्पॉट आहेत आणि ते अजून आता अंतिम टप्प्यात आहेत. काही अजून मंजूर केलेले आहेत, त्याची पण कामं ही लवकरच आपल्याला सुरू करायची आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मला पाण्याच्या बद्दल बोरकरवाडीला मी त्या बाबतीमध्ये सांगेन आणि उद्याच्या मेळाव्यात एकंदरीत सगळ्या योजनांच्या बद्दलची पण माहिती त्या बाबतीमध्ये देईल. त्याच्यामुळे उद्याची दुपारची 1ची वेळ आहे. कुणीतरी प्रास्ताविक करेल आणि मीच भाषण डायरेक्ट करेन, कारण मला नंतर मुंबईला जायचंय. त्या उद्या विमान मागवर 4 वाजता 3 वाजता बोलू त्या पद्धतीने. तर त्या पद्धतीनं आपण करूया. आणि तुमची पण काही जबाबदारी काही एकट्याने सगळं करून चालणार नाही होती, सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, कोणाकोणाची राजकीय विचारधारा वेगळी असेल, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. ते लोकशाही आहे, ते संविधान बाकीच्या सगळ्या बाबी आहेत. पण एक सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे सहकारी असतील किंवा जे ज्यांना कुणाला हे करण्यामध्ये समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतो. महिलांना जाता जाता सांगतो, कुठं इंग्रजीमध्ये फॉर्म भरा नाही तर मिळणार नाही, आमचं नाही तमचं नाही, अशा बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात. पण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड हे ज्या भगिनीकडे आहे त्यांना तुमच्या घरामध्ये त्या बाकीच्या 21 ते 65 ते वयोगट वगैरे सांगितलेले ते बसत असेल तर कुठली काही अडचण येणार नाही. माझी तो फॉर्म इंग्लिश शिवाय स्वीकारला जात नव्हता, परंतु आता मराठीमध्ये देखील
आपण केलेला आहे. त्याच्यामुळे मराठीत पण अर्ज करता येऊ शकतो, फॉर्म स्वीकारला जाऊ शकतो. खूप मोठी योजना आहे, 2.5 कोटी महिला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. त्याकरता काही थोड्याशा त्रुटी त्रास होईल थोडासा, तेवढा सहन करा. परंतु नंतर ते डायरेक्ट डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत, मध्यस्थी वगैरे कुणी नाही. मागे ते संजय गांधी निराधार आमचे तहसीलदार त्यांचे ना मागे तहसीलदार, परंतु ते आम्ही बंद केलं, तिथं पण आम्ही डीबीटी आणलं. तशा पद्धतीनं महिलांचे त्यांच्या घराच्या जवळ ज्या बँकेचे अकाउंट असतील त्या अकाउंट नंबरला पैसे त्या ठिकाणी जातील. पण ते तुमच्या करताय, तुम्हाला जे योग्य वाटतं तसा खर्च तो करायचा. कारण घरात तुम्ही तुमचा संसार करताना, कुटुंब चालवत असताना माझी माय माऊली तिच्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढते, चिमटा घेते आणि बाकीच्यांना देण्याचा प्रयत्न करते. असं अनेक कुटुंबामध्ये मी गेले अनेक वर्ष पाहत आलेलो आहोत. आणि म्हणून फार विचारपूर्वक अशी योजना आणलेली आहे. अशा प्रकारच्या योजना देशामध्ये आहेत. मध्य प्रदेश सरकारने ती राबवलेली आहे, इतर सरकारने पण वेगवेगळ्या पद्धतीने राबवली. त्यामुळं ही माझ्या बहिणींच्या करता, माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या मुलींच्या करताची योजना आहे. आणि तुम्हालाही माहिती, मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे की मी पैसे कधी थांबवणार नाही, पण थांबवायची नसेल, मी पुढे कंटिन्यू चालू ठेवायचे असेल तर महायुतीच्या उमेदवारांचं बटन मात्र दाबावं लागेल. मी तुम्हाला कोड्यात टाकतो असं नाही, तो तुमचा अधिकार आहे, पण सांगतोय कारण ते समोरचे आधीच आमच्यावर टीका करायला लागले, काही करायला लागलं. काय एवढं काही शक्य आहे का? आमच्या एका अरे बाबा नो, मी 10 वर्ष अर्थसंकल्प सांभाळलेला आणि माझ्या नेतृत्वाखाली चाललेल्या कुठलीही संस्था, तुम्ही त्या बाबतीमध्ये आज राज्य सहकारी बँक घ्या, माझ्यावर आरोप झाले, ते सहन केले, माझी बदनामी झाली, माझ्यावर वाटते तशा पद्धतीने केसेस लागल्या, परंतु तीच राज्य सहकारी बँक आज 600-700 कोटी रुपये नफ्यात आहे. आज तुमच्या सगळ्यांची जिल्ह्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तुम्ही मला ज्यावेळेस तिथं पाठवलं त्यावेळेस डिपॉझिट काय होतं, 90-91 ला तुम्ही मला पाठवलं होतं. आज डिपॉझिट काय आणि बँक कशा परिस्थितीत आहे त्याची माहिती तुम्ही रणजित तावरे, दत्तोबा येळे आणि समाज जोडकरांना विचारा, किंवा दिगंबर जोरगाडे आणि सुनील चांदेला विचारा, किंवा दत्ता वंदे, रमेश अप्पा, कुणाला विचारा. त्याचबरोबर आपला माळेगाव कारखाना, आपला सोमेश्वर कारखाना, आपली खरेदी विक्री संघ, आपला दूध संघ, आपली मार्केट कमिटी, आपली बारामती बँक पण मधल्या काळामध्ये अडचणीत होती, परंतु त्या अडचणीतून आता बाहेर काढलंय. थोडं कडक वागावं लागलं, कठोर वागावं लागलं. ही भूमिका आमची अजिबात नव्हती, परंतु नाईलाज होता. वसुली झाल्याशिवाय बँक उचित अवस्थेला येऊ शकत नव्हती आणि ती पण आणण्याचं काम आपण तिथल्या संचालक मंडळाला विश्वासामध्ये घेऊन, तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन केलंय. त्याच्यामुळे आर्थिक शिस्त ही मी पहिल्यापासून माझ्या अंगवळणी आहे. जसं मी स्वच्छतेचा भोगता आहे तसा मी आर्थिक शिस्त पगारावर, हा पेन्शनवर आणि हा व्याज घातलेल्या कर्जाचं व्याज देण्याच्या करता पैसा खर्च करावा लागतो, जवळपास इतका लाख कोटी. त्याच्यामुळं सर्व विचारपूर्वकच आपण ही योजना दिलेली आहे आणि ती कायम पुढं माझ्या बांधवांना देखील, भावांना देखील वीज माफीची ही कायम, मी त्याची ऑर्डर पण 5 वर्षाची काढलेली, तुम्ही महावितरणला विचारा. आता पहिल्यांदा आम्ही 3 वर्ष झाली की पुन्हा जरा तपासणार आहे की काही त्याच्यामध्ये गडबड आहे का, पण त्याशाही पद्धतीची. आणि बऱ्याचदा आपल्याला त्याचा त्रास व्हायचा बिलाचा आणि कनेक्शन त्रुटी जायची, माझ्या बांधवांना आकडे टाकावे लागायचे. मग आकडे टाकताना बऱ्याचदा कुणाला शॉक बसायचा, कुणाला काय व्हायचं, आणि त्याच्यामध्ये देखील अनेकदा बरं वाईट त्या ठिकाणी व्हायचं. असू दे, पावसाची गरज आहे, काही एवढं जास्त भिजत नाही.
त्यामध्ये आपल्याला एवढंच सांगायचं की अशा या सगळ्या योजना आहेत. उद्याच्याला अधिकच बोलीन. आज मैत्री दिन आहे. मैत्री दिन म्हणजे मित्राचा पण मैत्रिणीचा पण सगळ्यांना मैत्री दिनाच्या मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा हा एक चांगला कार्यक्रम आणि झाड लावा पण का इथून घेऊन कुठेतरी हे करू नका. तजेलेदार नारळाची झाड आहेत, तजेलेदार आंब्याची झाड आहेत, तजेलेदार पेरूची झाड आहेत, तजेदार